आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी। आता सध्या पावट्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण आता पावट्याची आमटी बघणार आहोत। एकदम झणझणीत अशी आणि खायलाही एकदम टेस्टी अशी लागते आणि एकदम कमी मसाल्यात आपण गावाकडे बनवतो तशीच आपण इथं आज बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। तर त्यासाठी इथं आपल्याला थोडा मसाला लागेल। तर मी इथं खोबरं, लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतली। हे आपल्याला पाणी न घालता बारीक वाटण करून घ्यायचं आहे। इथं मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आपण इथं पावटे घेतलेले आहेत। आपल्याला जेवढं भाजी बनवायची आहे पावट्याची तेवढे आपण पावटे घ्यायचे। हे आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत। भाजल्यामुळं भाजीला चांगली टेस्ट येते। आपण इथं तेल न घालता भाजून घ्यायचं आहे। तेल घातलं की ह्याच्या साली सुटतात, त्या आमटीवरती सगळ्या साली तरंगतात, त्यामुळे आपण इथं तेल न घालता भाजून घ्यायचं आहे। ह्याला थोडे डाग पडले की आपण हे काढून घेऊया। आता मी इथं काढून घेतलेलं आहे आणि एक कढई आपण घेऊया। ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा जिरे घालून आपण वरून बारीक केलेला खोबऱ्याचा मसाला घालून घेऊया। हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आपण कमी गॅसवरच भाजूया। वरून आता अर्धा चमचा काश्मीरी मिरची आणि कांदा लसूण मसाला मी 1 चमचा घातलेला आहे। आपण तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे आपण मसाले भाजून घेऊया। आपल्याला वरून दुसरे कोणतेही मसाले वापरायचे नाही आहेत। आता हे थोडंसं भाजलंय, आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाले पुन्हा एकदा चांगले भाजून घेऊया। आपण 1 ते 2 मिनिटे हे मसाले भाजून घेणार आहोत। पाणी घातल्यामुळे मसाले चांगले भाजून पण निघतील आणि खाली लागणार पण नाही। आपले मसाले आता चांगले भाजलेले आहेत आणि वर तेल पण सुटलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये भाजलेले पावटे घालून घेऊया। हे पण आपण मसाल्याबरोबर 1 ते 2 मिनिटं चांगले हलवून घेऊया। आता ह्यामध्ये आपल्याला वरून पाणी घालायचं आहे। आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार आपण पाणी इथं घालून घ्यायचं। मी इथं 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता वरून ह्यामध्ये आपण शेंगदाण्याची पावडर घालून घेऊया। मी इथं 2 चमचे घेतलेलं आहे। तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल। वरून आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ह्याला उकळी येऊन देऊया। ह्याला आता उकळी आलेली आहे, तर आता आपण गॅस कमी करून ह्याला 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। पावट्याला वरून झाकायची काही गरज नसते। आपण ऑलरेडी पावटे भाजलेले आहेत, त्यामुळे पावटे लवकर शिजतात। हे आपण असंच कमी गॅसवर 15-20 मिनिटं शिजवून घेऊया। आता आपला पावटा चांगला शिजलेला आहे, तरीसुद्धा आपण एकदा चेक करून बघायचा की पावटा शिजलाय की नाही ते। इथं पावटा चांगला शिजलेला आहे, तर आता आपण ह्याचा गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया। आपली पावट्याची आमटी आता रेडी झालेली आहे। तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही गरम पाणी वरून ॲड करू शकता। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।